एकनाथ शिंदे साताऱ्याहून ठाण्यात दाखल, दरेगावातून 2 दिवसानंतर ठाण्यात दाखल. शिंदे पक्षातील काही नेत्यांची भेट घेण्याची शक्यता. आजारी शिंदेंनी डॉक्टरांच्या ऐवजी मांत्रिकाकडे जावं, राऊतांचा शिंदेंना खोचक टोला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक संपली. मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये बैठक संपन्न. गटनेता, विधिमंडळ पक्षनेता, मुख्य प्रतोद निवडीच्या संदर्भात झाला महत्त्वाचा निर्णय. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं, मुख्यमंत्री कोण याचा निर्णय मोदी शहा घेतील, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. मुंबईत शरद पवार, सुप्रिया सुळे आणि राऊतांमध्ये बैठक संपन्न. ईव्हीएम विरोधातील लढा तीव्र करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. इंडिया आघाडीची ईव्हीएमच्या संदर्भात दिल्लीत देखील होणार महत्त्वाची बैठक. ठाण्यात मनसेला मोठा धक्का. अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा. राज ठाकरे यांच्याकडे पत्र लिहित दिला राजीनामा. राज्यातलं काळजीवाहू सरकार घटनाबाह्य. 26 तारखेला सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं. काळजीवाहू सरकारवरून खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांसह 10 ते 15 मंत्री शपथ घेणार. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचा समावेश. यात बावनकुळे, मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर. राज्यात हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबरच्या दरम्यान. फडणवीस सरकारमध्ये विरोधी पक्षनेता नसेल. अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा होण्याची शक्यता. जयंत पाटलांची मोठी घोषणा. रोहित पाटलांची पवार पक्षाच्या प्रतोदपदी निवड, तर गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाडांची करण्यात आली नियुक्ती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.